हे आहे सातारा जिल्ह्यातील सज्जनगडच्या पायथ्याशी परळी येथे असलेले केदारेश्वर मंदिर। हे एक ऐतिहासिक महादेव मंदिर आहे। हे मंदिर साधारणपणे 13व्या किंवा 14व्या शतकात बांधले गेले असून त्याची रचना गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडळ अशी आहे। या मंदिराला पांडवकालीन मंदिर म्हणून ओळखले जाते, पण प्रत्यक्षात ते यादव काळात बांधले गेले आहे। मराठ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। 17व्या शतकात परळी ताब्यात घेतल्यावर मुघलांनी दक्षिणेकडील मंदिरांची तोडफोड केली असावी। ही मंदिरे हेमाडपंथी शैलीतील आहेत आणि पूर्वेकडे तोंड करून आहेत। सभामंडप चौकोनी आराखड्याचा आहे। मंडपाच्या मध्यभागी गर्भगृहाकडे तोंड करून असलेल्या उंच व्यासपीठावर नंदी आढळतो। मंदिराच्या आतील भागात कामुक प्रतिमा, भौमितिक नमुने, फुलांचे आकृतिबंध कोरलेले आहेत। या केदारेश्वर मंदिरात दर्शनासह मिळतो अद्भुत स्थापत्य शैलीचा अनुभव। या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे एका बुंद्यातून चाफा आणि पिंपळ निघालेला आहे। केदारेश्वर मंदिर प्रांगणात जवळपास 55 विरगळी व सतीशिळा मांडून ठेवल्या आहेत। विरगळ म्हणजे स्मृतिशिळा। या दक्षिणेकडील मंदिराची बरीच पडझड झालेली आहे। मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे। खांबांवरची कोरीव कामे त्या काळातील प्रगत संस्कृतीची पुन्हा एकदा आठवण करून देतात। परिसरातील दीपस्तंभ मात्र तेवढ्याच मानाने आणि थाटात आपली शान राखून उभा आहे।